हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, मी तुम्हाला इतकी सोपी आणि टेस्टी रेसिपी माशाची तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, हे मी 500 ग्राम मासे घेतलेले आहेत आणि या माशाला चिलापी असे म्हणतात. तर तुमच्या इथे फ्रेंड्स या माशाला काय म्हणतात मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं आहे, मासे घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. आता हे मासे मी धुवून घेतलेले आहेत. तर याच्यात आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि मीठ. आता थोडंसं इथं मीठ मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला कोट करायचं आहे. आता त्यानंतर आपण इथं हळद नाही तर घरकुल मसाल्याची पुडी याच्यावर कोट करायची आहे. तर फ्रेंड्स, मसाल्याच्या पुडीने इतका छान फ्लेवर आणि टेस्ट येतो. एकदा तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता इथं मी तवा ॲड केलेला आहे आणि तवा आपला गरम पण झालेला आहे. तर त्याच्यात आपल्याला एक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. आता तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही कांदा ॲड करू शकता. आता हे आपल्याला लालसर असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता लालसर भाजल्याने रेसिपीत कांद्याचा कच्चा वास येणार नाही, त्यामुळे आपल्याला कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 इंच अद्रकचे 2-3 तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला लसूण याच्यात ॲड करायचं नाही, आपल्याला कच्चं तेलामध्ये पुढे ॲड करायचं आहे. आता या पद्धतीने मी रेसिपी भाजून घेतलेली आहे. आता त्याच्यात आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि थोडंसं हलकीशी कोथिंबीर भाजली की हे आपल्याला मिश्रण साईडला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. तर चला, कढाई गॅसवर ठेवलेली आहे आणि रेसिपीच्या हिशोबाने मी तेल ॲड केलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला बारीक केलेलं लसूण ॲड करायचं आहे. आता लसूण ॲड केल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याच्यात मी सुकं नारळाचं वाटण ॲड केलेलं आहे. आता वाटण करताना आपल्याला खोबरं भाजायचं नाही आहे, असंच वाटण करायचं आहे आणि ते तेलात आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर जे आपण टमाटर कांद्याची पेस्ट केली होती ती आपल्याला याच्यात ॲड करायची आहे आणि याला पण लाल होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर फायनली आपलं मिश्रण व्यवस्थित लाल असं झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला काळी मिर्च मसाला पावडर ॲड करायची आहे. आता घरगुती मसाल्याने खूप छान टेस्ट येते आणि व्यवस्थित याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता याच्यातच आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता परफेक्ट असं स्वादानुसार मी मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मसाले शिजेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आता फ्रेंड्स, मसाले फायनली शिजलेले आहेत. तर त्याच्यात आपल्याला कांदा लसूण मसाल्याची पेस्ट ॲड करायची आहे आणि त्यानंतर मीठ मसाला थोडासा ॲड करायचा आहे. आता याच्याने पण खूप छान अशी चव येते. तर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पण 2 मिनिटं आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर फायनली आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेलं आहे आणि मिश्रणनं तेल सोडलेलं आहे. तर आता रेसिपीच्या हिशोबाने आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जेवढी रेसिपी लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, एवढेच थोडीशीच रेसिपी केल्याने चटपट आणि मसालेदार बनते आणि खूपच टेस्टी लागते. तर आता आपल्याला मासे हळूहळू त्याच्यात आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, पाणी आपल्याला जेवढी रेसिपी आपल्याला लागते त्या हिशोबाने आपण ॲड करू शकता. पण फ्रेंड्स, अशी रेसिपी बनवल्याने खूपच अशी टेस्ट लागते आणि गरमागरम भाकरीसोबत खूपच यम्मी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा, आपली फायनली मासे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दिसायला पण किती यम्मी दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता तरी
किती छान आलेली आहे आणि किती यम्मी आपली रेसिपी दिसत आहे। तर फ्रेंड्स खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी बनली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।